नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज सोमवार आहे म्हणून आम्ही आज चाललो देवलात चाललो. तर मी आणि विघ्नेश आहे, करा आशू गेला कराडला, गण्या येईल काय माहीत नाही. आणि देवळाचं काम चालू आहे म्हणून आता बघूया किती कुठपर्यंत काम झालं आहे ते. आणि आता चाललो आहे, तर चला जाऊया. हे बघा, पूर्वाने फेण्या गेल्यात, ह्या रव्याच्या आहेत, एक नंबर आहेत, घरगुती फेण्या आहेत. साठं पण गेलेत, कुठून आंबे आणते काय माहीत नाही, पण साठं पण केलेत. आणि ह्या साबुदाण्याच्या आहेत, तुम्ही बघू शकता, भरपूर फेण्या गेल्यात. एवढ्या फेण्या आहेत, मी पण फेण्या घेतल्यात, त्या पण कलरफुल आहेत, तुम्ही बघू शकता. पण रव्याच्या फेण्या वाटतात, कलरफुल आहे. आम्ही आता चाललो आहे मंदिरात, विघ्न्या पण आलाय. विघ्न्या नारळ पण घेतलाय देवळात द्यायला. आणि चाललो आम्ही, मध्ये वालो बिलो आहे, कारण सभागृहाचं पण काम चालू आहे. सभागृहात आमची 12 मेला पूजा आहे, त्यामुळे ते सभागृहाचं पण काम करतात. आणि बघूया काय काम करतात ते, कारण खोबा टाकणार आहेत. उभ्याचं काम चालू आहे, माणसं कामाला आलेत, उभ्याचं काम चालू आहे. तर बघा, काम करताना माणसं दिसत आहेत. जाताना आम्हाला दुकान भेटलंय, तर काय थंडा तर नाही आहे, पेप्सी बोलतात, पेप्सी आहे. आम्ही पेप्सी घेतो. वहिनी पेप्सी द्या. हे बघा दुकान, तिने पेप्सी दिलेत. आता या घेऊन जाणार आम्ही देवळात जाताना खात. मग असू दे अशाच. तर उन्हाळा आहे, हां ऊन आहे खूप. आम्ही बोलायला पेप्सी खाऊया. तर जाऊया, इकडे कलमाचे आंबे पण काढतात. ऊन खूप आहे. चाललं आता आम्ही, सकाळचे 10:30 वाजले तरी ऊन खूप असतं. जाऊया चला. आम्ही आता मंदिरात पोचलोय. तर हे बघा, मंदिराचं काम चालू आहे. आणि हा पहिला ओपनिंग गेट होता. तर आम्ही आलोय मंदिरात. मंदिराचं काम चालू आहे, तुम्ही पाहू शकता. विघ्न्याला नारळ सोलायचं काम दिलंय. थोडे नारळ आहेत, सोळाचे आहेत. कट्टा आहे ना, काते लाकडी साबण कुठे साबण भणे गाव पाण्या कुठे तपासलाव काय कुठं काढो. सोलून झालेत. तर आम्ही चाललो आता तळ्यावर. हे मोठं तळं आहे, तुम्हाला दाखवतो.
हे किती मोठं आहे ते. आता यामध्ये जास्त पाणी नसेल कारण उन्हाळा आहे. पावसाळा सुरू झाल्यावर हे पूर्ण, हे बघा किती मोठं आहे ते. हे पूर्ण पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर साफ करतात आणि साफ करून झाल्यानंतर पावसाळा चालू झाला की हे पूर्ण पाऊस लागायला सुरुवात झाल्यावर हे पूर्ण तळं भरतं. हे बघा किती उंच आहे ते. ह्याचं पण काम चालू करणार त्या साईडला ते बांध कोसळलं आहे त्यामुळे त्याचं काम करणार आहेत. पूर्ण ते बांध घालणार आणि पूर्ण तळं हे रिकवर करणार आहेत. आंबा पण पडला आहे, झाडं तुटलेत, ते साफसफाई करून घेणार आहेत लवकरच. ह्याची अजून पेप्सी संपले नाही. पण आलेला आहे, उशीर झाला त्याला उठायला तर देवपूजा आणि उशिरा केला. गाण्या काय एवढा उशीर का आला? कुठे गेला होतास रात्री? मग होतास कुठे? एवढा लेट का उठलास? अच्छा, तर गाण्या पण आला आहे. आता थोडा वेळ इथे थांबणार आणि मग नंतर देवळात जाणार. नारळ फोडून झाले की घरी जाणार. तर थोडा वेळ बसूया इथे आणि मग जाऊया. नारळ फोडून झालेत, आम्हाला नारळ भेटलेत, प्रसाद सर भेटला. हे सान आहे आमची देवळाची. आणि आमचं मंदिर झाल्यावर असं होणार आहे, मंदिर बनल्यावर असं होणार आहे असं दाखवलं त्याने, फोटो फ्रेम केले. आणि हे सान आहे, ढोल वगैरे सर्व नमनाचं सामान सर्व इकडे आणून ठेवलं आहे कारण देवळाचं काम चालू आहे. हे सर्व नमनाचं सामान आहे. आणि आता आम्ही मला दाखवतो, इथे आमचा शिमगा भरतो, इथे होम लागतं, इथे माड उभा करतात. एवढं सर्व आहे. तर आम्ही चाललोय घरी, जाऊया. हे बघा इथे हे देवाचं शेत आहे, देवाची शेती करतात इथे. आणि इथे आमच्या क्रिकेटच्या स्पर्धा असतात जानेवारी महिन्यात. हे बघा हे ग्राउंड मैदान आहे. इकडे एवढा 6 असतो. आता कोण जास्त खेळायला येत नाही कारण पोरं नाहीत कोण. जानेवारी महिन्यात सर्वजण असतात, आता कोणच नाही म्हणून वाडीतच खेळतो आम्ही. बघा असं हे आहे. तर गाण्या आणि विघ्न्यासोबत माझ्या आम्ही चाललो आता घरी, जाऊया. फायनली घरी आलो आहे आणि तुम्हाला मगाशी दाखवलं की देवळाचं काम चालू आहे. तर देवळाचं काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला व्हिडिओ करून पाठवेन. तर आजपुरतं एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.